बघावं म्हणलं तर क्षेत्रफळ निरगुडी गावाला खूप कमी आहे आणि सर्व मुरमाड जमिनी, त्यामुळे ऊसाचं पण व्यवस्थित ॲव्हरेज मिळणार नाही. ऊसाला पाणी भरपूर लागतं, त्यामुळे पहिलं निरगुडी गावात द्राक्ष पिकत होती. द्राक्ष डाळिंबाचा जास्त भर होता. द्राक्ष डाळिंबानंतर डाळिंबाला तेल्या रोग आला, त्यामुळं लोक काय करायचं म्हणून विचार करत होते. कोणी सीताफळ लावली, कोणी पेरू लावले, कोणी अंजीर लावले. पण अंजीरला आपण म्हणावं असं लेबरचा प्रॉब्लेम यायला लागला. सीताफळीला त्याची छाटणी व्यवस्थित झाली तर त्याला कळी टिकत नव्हती, टेम्परेचरमुळे कळी. मग एक तैवान पिंक म्हणून सगळीकडं प्रसिद्ध वाण होतं आणि ते तैवान पिंकची लागण करायची सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं. त्यात मी जरा ही माझं मुरमाड रान असल्यामुळं ह्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते, तर कमी पाण्यावरती आपल्याला कुठलं पीक करता येईल म्हणून मी ते पेरूची निवड केली. दख्खन फोर्म म्हणून कंपनी आहे, अमित पाटील त्याचे ओनर आहेत. ते आमची ओळख झाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शेती पेरूची करायची ठरवली. हे माझं 3.5 एकर क्षेत्र आहे, त्यात मी 3 एकरावरती तैवान पिंकची 3200 रोपं लावलेली आहेत. ह्या रोपांची लागण 9x5 आहे, म्हणजे 2 झाडातलं अंतर 5 फूट आहे आणि लाईन मधलं अंतर 9 फूट आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा.